नमस्कार. गोदरेज ॲग्रो सिरीजमध्ये पशुपालकांसाठी ज्या विशेष विषयांवर चर्चा केली जाते त्यामधल्या आज एका महत्त्वाच्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. मंडळी, दूध व्यवसाय आपला शाश्वत व्हावा, फायदेशीर व्हावा आणि भरपूर प्रमाणात त्याच्यातून फायदा व्हावा या सगळ्या गोष्टींची अपेक्षा असले तरी दूध व्यवसायामधले जे टप्पे आहेत या टप्प्यांचा आपण विचार करणं गरजेचं असतं. आपण असं नेहमी म्हणतो की पशुखाद्यावरती खर्च होतो, आहारावरती खर्च होत असतो, 70% हा खर्च असतो. पण हा टप्पा, हा जो जाणारा खर्च आहे तो जो वेगवेगळ्या टप्प्यामध्ये जर आपल्याला करता आला आणि त्याच्यामध्ये जर चढ उतार करता आले तर योग्य वेळी अपेक्षित असणारा खर्च आपल्याला करता येईल. आणि जेव्हा खर्चाची बचत करायची तेव्हा आपल्याला बचत करता येत राहील. म्हणून आजचा विषय आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. संक्रमण काळातील पशु आहार आणि यावर अवलंबून असलेलं पशुधनाचं भविष्यातील प्रजनन, की ज्यामुळे दरवर्षी आपल्याला एक वेत हे दुधाळ गायींकडून मिळू शकेल. हीच गोष्ट म्हशींच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे. तर संक्रमण काळातील पशु आहार याबद्दलची आपली भूमिका आणि आपला जर विचार योग्य असला तर आपल्याला भविष्यामध्ये चांगल्या प्रकारे जनावरांचं प्रजनन मिळवता येत राहील. आपण असं म्हणतो की प्रसूतीची वेळ ही फार मोठी कठीण असते आणि ती गोष्ट खरी आहे. जर प्रसूतीची वेळ कठीण असेल तर हा कठीण काळ सुलभ करायचा असेल तर त्यासाठी मिळणारा जो काळ आहे त्याला आपण संक्रमण काळ म्हणतो. म्हणजे प्रसूतीच्या अगोदरचा 3 आठवड्यांचा काळ याला संक्रमण काळ म्हणतो. बदल होतात, मोठे बदल होतात आणि हे होणारे शरीरातले बदल संशोधनातून, अभ्यासातून, निरीक्षणातून आता नोंद झालेले आहेत. असे बदल जर आपण आपल्या जनावरांच्या बाबतीमध्ये योग्य प्रकारे अवलंबले तर निश्चितच आपल्याला होणारी जनावरांची जी प्रसूती आहे ती सुलभ होत राहील आणि मग भविष्यामध्ये दूध उत्पादन सुद्धा निर्धोकपणे चालू होत राहील. मंडळी, पहिली महत्वाची गोष्ट की प्रसूतीच्या अगोदरचे 3 आठवड्याचा टप्पा हा जर संक्रमण काळ असेल तर त्या अगोदर असणारा जो काळ आहे दूध आटवलेला कालावधी, म्हणजे जेव्हा जनावर दूध देत नाहीत तर तो साधारणतः 4 ते 6 आठवड्याचा टप्पा आणि संक्रमण काळाचा 3 आठवड्याचा टप्पा, एवढा कालावधी जनावर दुधामध्ये नसतात. जनावर दुधात नसतात पण गाभण असतात आणि गाभण काळाच्या शेवटच्या टप्प्यात असतात. गर्भधारणा चालू आहे आणि दूध बंद आहे असा टप्पा प्रसूतीमुळे एकदम बदलतो आणि त्याच्यामध्ये दूध सुरू होतं आणि गर्भाशय मात्र रिकाम होत राहतं. म्हणजे एकदम ज्याला यू टर्न आपण म्हणतो तशा प्रकारची परिस्थिती होते. मग एकदम होणारी ही जी बदल आहे तर ह्या बदलांना सामोरं जात असताना जनावरांनाही स्वतःला खूप त्रास सहन करावा लागतो, ताण येत राहतो. आहारातून हा ताण दूर करायचा आणि हे करत असताना आल्यानंतर जनावरांच्या बाबतीमध्ये कुठेही या जनावरांना त्रास होऊ नये, दूध उत्पादनामध्ये अडथळे येऊ नयेत यासाठी आपल्याला भूमिका निभावायची असते. मग हा संक्रमण काळ जो आहे तर या संक्रमण काळामध्ये आपल्याला ज्या गोष्टी अवलंबायच्या त्या गोष्टींचा आपण विचार करायला पाहिजे. नंबर 1, या कालावधीमध्ये जनावरांच्या पोटाला विश्रांती असते असं म्हणतात. दूध आटवल्यानंतर ती सुरू होते आणि संक्रमण काळामध्ये ती असते. याच प्रकारे दूध आटवल्यानंतर कासेला विश्रांती असते आणि कासेला असलेली विश्रांती सुद्धा या काळामध्ये बरेचदा असते असं म्हणायला हरकत नाही. कारण आपल्याला माहिती की काही गायी अगोदरच दूध सोडतात किंवा दूध सुरू करतात, म्हणून बऱ्याच कालावधीपुरती संक्रमण काळात कासेला सुद्धा विश्रांती असते. या काळामध्ये मोठ्या प्रमाणात ओजस रसांमध्ये बदल होत असतात. गर्भधारणेचे ओजस रस कमी होतात आणि गर्भधारणा संपवण्यासाठी प्रसूतीसाठी आवश्यक असणारे पूरक ओजस रस वाढतात. हा दुसरा मोठा बदल होत राहतो. तिसरा मोठा बदल जर कुठला होत असेल तर जनावरांच्या बाबतीमध्ये ही जी रोगप्रतिकारक क्षमता आहे तर ती मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण करण्याची ताकद या आहारामध्ये असते आणि म्हणून जनावरांच्या बाबतीमध्ये संक्रमण काळामध्ये रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठीचे उपाय झाले पाहिजेत आणि असे जर उपाय झाले तर ते निश्चितच फायदेशीर ठरतात. या पुढची गोष्ट आपल्या जनावरांच्या बाबतीमध्ये एक नक्की की दूध सुरू होणार आहे आणि होणाऱ्या दुधासाठी जी काही पूर्वतयारी आहे शरीराची
शरीरामध्ये साठा तयार होण्याची गोष्ट आहे, तर ती सुद्धा होणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. ही चौथी गोष्ट. आणि पाचवी आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की जनावरांच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारच्या प्रजननामध्ये अडथळे येऊ नयेत. म्हणजे व्याल्यानंतरचे जे काही अडथळे शक्य आहेत तर ते येऊ नयेत, हे सुद्धा आपल्याला आहारातून थांबवता येत राहतात. म्हणून या 5 गोष्टीवरती आपल्याला या संक्रमण काळामध्ये अपेक्षित आपल्याला विचार करायचा. मंडळी, पहिली गोष्ट, कोरडा खाद्यांश ही आहारातली संकल्पना आहे. आणि कोरडा खाद्यांश म्हणजे ज्या पद्धतीमध्ये खाद्याचा अंश जनावरांना मिळतो तर तो कोरडा खाद्यांश. एक गाय जी दूध उत्पादन देत नाही तर अशा गायींच्या बाबतीमध्ये आपण तिला चाऱ्यावरती जगवतो आणि जगण्यापुरतं खुराक देतो. 500 किलोची जर गाय आपण विचारात घेतली तर ह्या गायीच्या बाबतीमध्ये सर्वसाधारणपणे तिचा सांभाळ जगण्यासाठी तिला 2.5% शरीर वजनाच्या एवढा कोरडा खाद्यांश लागतो. ती जर दुधात असेल तर तो 3% होतो असं आपण म्हणतो. आणि हे आपल्याला माहिती आहे, 2.5% ह्या सर्वसाधारण जगणाऱ्या गायींसाठी हा कोरडा खाद्यांश असावा आणि दुधातील जनावरांसाठी तो 3% असावा. मग जी गाय दुधामध्ये नाही अशा गायींच्या बाबतीमध्ये आपण 80% गुजराण ही चाऱ्यावरती करण्याची भूमिका निभावतो. म्हणजे तशा प्रकारे गायी सांभाळतो आणि उर्वरित 20% कोरडा खाद्यांश जो असतो त्याच्यामध्ये पशुखाद्याचा वापर करतो. म्हणजे 500 किलोच्या गायीमध्ये जगण्यासाठी 2 किलो पशुखाद्य दररोज, 8 ते 9 किलो वाळलेला चारा आणि 15 ते 20 किलो हिरवा चारा, अशा प्रकारचं गणित उत्पादन नसलेल्या गायींसाठी आपण ठेवतो. पण हीच भूमिका जर आपण संक्रमण काळात ठेवली तर आपल्याला भविष्यामध्ये अडचणी येऊ शकतात. त्याचं कारण असं आहे की व्याल्यानंतर दूध उत्पादन वाढणार आहे आणि दूध उत्पादनात जो झालेला बदल आहे की शरीरामधल्या लागणारा जो साठा आहे पोषक घटकांचा, तो जर दुधाकडे वळला तर मग शरीरामधले हे घटक कमी होणार आहेत आणि जनावरांचं प्रकृतिमान खाली होणार आहे. त्यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा स्थिती येणार आहे, ती येऊ नये. आणि म्हणून संक्रमण काळात आपल्याला पूर्वतयारी करायची. या काळामध्ये आपल्याला जाणीवपूर्वक या जनावरांच्या बाबतीमध्ये जे काही चारा आणि खाद्याचं प्रमाण आहे याच्या बाबतीमधली आपली जागरूकता असणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारची जागरूकता आपण कशी ठेवायची याचा विचार पहिल्यांदा करूया. दूध आटवण्याच्या अगोदरच्या महिन्यामध्ये, दूध अगोदरच्या आटवण्याच्या अगोदरचा महिना, याच्यामध्ये कोरडा खाद्यांश आपल्याला जर त्या जनावरांना पुरवायचा असेल तर त्यामध्ये कोरडा खाद्यांश हा साधारणतः 45% चाऱ्यामधून आणि 55% पशुखाद्यातून पूर्ण होत व्हावा अशी अपेक्षा करायची. दूध आटवण्याच्या वेळेला हे जे प्रमाण आहे चाऱ्याचं तर ते आपल्याला 55% पर्यंत नेता येत राहतं आणि 45% आपल्याला पशुखाद्य द्यायचंय. त्याचं कारण असं आहे की ह्या पशुखाद्यात आता प्रमाण कमी केलं तरच दूध कमी होणार आहे. त्याच्या पुढच्या टप्प्यात म्हणजे ज्याला आपण 8वा महिना म्हणतो साधारणतः गर्भधारणेचा, ह्या 8व्या महिन्यामध्ये आपल्याला चाऱ्याचं जे प्रमाण आहे तर ते 65% कोरडा खाद्यांश पुरवणार करायचं आहे आणि 35% फक्त पशुखाद्य द्यायचंय. म्हणजे दूध नसताना जर आपण 20% देत असतो तर 8व्या महिन्यामध्ये आपल्याला 35% पर्यंत पशुखाद्य द्यायचंय. याचं कारण असं आहे की पुन्हा व्याल्यानंतर आपल्याला एकदम उडी मारता येणार नाही पशुखाद्यावर, म्हणून टप्प्याटप्प्यानं हे करायचंय. ट्रान्झिशन पिरियड हा सगळ्यात महत्वाचा जो कालावधी, याच्यामध्ये पुन्हा आपल्याला चाऱ्यातून मिळणारा कोरडा खाद्यांश हा 55% आणि पशुखाद्यातून मिळणारा कोरडा खाद्यांश हा 45% करायचा आहे. म्हणजे मग पहिल्या आणि दुसऱ्या महिन्यात म्हणजे व्याल्यानंतरच्या महिन्यात आपल्याला कोरड्या चाऱ्याचं जे प्रमाण आहे, पशुखाद्य पुरवण्याचं जे प्रमाण आहे तर ते 35% करता येत राहील आणि 65% कोरडा खाद्यांश हा पशुखाद्यातून देता येईल. म्हणजे सगळं दूध आपल्याला पशुखाद्यावरती, आणि पशुखाद्यातच दूध असतं आपण नेहमीच म्हणतो, त्यातून देता येत राहील. मंडळी, या कालावधीमध्ये म्हणजे संक्रमण काळाच्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये जनावरांच्या बाबतीमध्ये चारा आपण मोठ्या प्रमाणात पुरवतो. हा चारा खाण्याची प्रवृत्ती, जनावरांची प्रवृत्ती ही कमी होते. त्याचं कारण असं आहे की वाढलेलं पोट, त्याच्यामध्ये असलेलं वासरू, वासराच्या हालचाली, या सगळ्या बाबी जनावराला ताण आणणाऱ्या ठरतात. आणि असा ताण जनावरांचा कमी व्हावा अशा दृष्टीनं आपण त्याला त्याच्या समोर पुढ्यात आपल्या गव्हाणीमध्ये सतत चारा ठेवणं गरजेचं आहे. सतत गव्हाणीकडे नजर गेली पाहिजे की बाबा काय टाकलंय आता बघूयात, काही नवीन टाकलंय का ते बघूयात.
म्हणून ही जी वृत्ती आहे, ही जी इच्छा आहे, तर ती चाळवण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा चारा पुन्हा पुन्हा आपल्याला गव्हाणीमध्ये टाकणं गरजेचं, ही महत्वाची गोष्ट. अन्यथा एकाच प्रकारचा जर चारा असेल आणि तो जर आपण आपल्या नेहमीच्या पद्धतीत 2-3 वेळेस टाकून ठेवला तर जनावर गव्हाणीकडे येत नाहीत आणि चारा खात नाहीत. चारा खाण्याचे भूक कमी होणं हे त्यातमधलं आपलं कारण असतं आणि ते आपल्याला वाढवायचं असेल तर थोड्या फार प्रमाणामध्ये जितका शक्य आहे तितका 2-3 प्रकारचा वेगवेगळा चारा दिवसातून वेगवेगळ्या प्रकारे गव्हाणीकडे जरी जनावर आलं आणि त्यांनी बघितलं की आता नवीन काय टाकलंय तरी सुद्धा त्यातले काही घास ते खात राहील आणि मग ही गोष्ट चांगली होत राहील. दुसरी गोष्ट, चारा खाल्ल्यानंतर या जनावरांच्या बाबतीमध्ये आपल्याला रवंथ किती प्रकारे होतोय आणि तो होतो का नाही याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. चांगल्या प्रकारे जर रवंथ होत असेल जनावरांच्या बाबतीमध्ये तर हा जो चारा आहे तर त्याची पचनीयता वाढू शकते. तिसरी महत्वाची गोष्ट, जेव्हा आपण जनावरांना चारा देतो तेव्हा त्याच्यामध्ये फक्त कोरडाच चारा जर असेल तर शेण घट्ट होण्याची शक्यता असते आणि म्हणून शेण नेहमीसाठी घट्ट होणार नाही या शेवटच्या महिन्यामध्ये याची काळजी घेणं गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारे शेण टाकताना जनावरांना त्रास होऊ नये याची एक महत्वाची, म्हणून हिरव्या चाऱ्याचं प्रमाण जास्त असावं. पाणी आपल्याला वाढवता येत राहील, पाण्यासाठी सुद्धा 24 तास पुरवठा पाण्याचा आपण जो नेहमी करतो तर तो असणं गरजेचं आहे. मंडळी, या कालावधीमध्ये आपल्याला पशुखाद्याचं प्रमाण कमी ठेवायचं आहे. ते या प्रमाणात कमी ठेवायचं आहे की व्याल्यानंतर जनावर किती दूध देत राहील याचा आपण विचार करणं गरजेचं. आपल्याकडे जर 40 लिटर दूध देणारी गाय असेल आणि ती जर व्याल्यानंतर 2 महिन्यामध्ये 0 दूध, प्रसूतीच्या दिवशी दूध नाही म्हणजे पहिले 4 दिवस कोलोस्ट्रम किंवा पहिलं चिक म्हणतो तिथून एकदम ती जर 40 लिटरला 2 महिन्यात जाणार असेल तर कुठल्याही प्रकारे एकदम उडी पशुखाद्याची घेऊ नये, कारण मग त्याला पोट त्याला इतकं सहजासहजी ऍडजस्ट होत नाही, म्हणजे त्याच्याशी ते समरस होत नाही एवढा चारा पचवण्यासाठी. पचनीयता चाऱ्याची पशुखाद्याची वाढवण्यासाठी काही प्रमाणामध्ये आधीच खुराक असलेला चांगला आणि हा खुराक सुद्धा शरीरामध्ये नकारात्मक ऊर्जा स्थिती येऊ देत नाही आणि म्हणून पशुखाद्य हे थोडंसं वाढवलेल्या टप्प्यामध्ये आपल्याला संक्रमण काळामध्ये लागतं. दुसरी महत्वाची गोष्ट की क्षारांच्या बाबतीमधली अतिशय गरजेची आहे. प्रसूतीसाठी सगळ्यात महत्वाचा जो क्षार घटक आहे जो मोठ्या प्रमाणात लागतो तर तो आहे कॅल्शियम. कॅल्शियम हा अतिशय महत्वाचा घटक आहे, कारण त्याला गर्भाशयाच्या कळा त्याच्यावरती अवलंबून असतात आणि जशा गर्भाशयाच्या कळा अवलंबून असतात तसं पोटाचं फंक्शन म्हणजे पोटामध्ये सुद्धा रवंथ करण्यासाठी जी काही पोटाची हालचाल लागते तीही ह्याच कॅल्शियम वरती अवलंबून असते. याच प्रमाणामध्ये एकूणच प्रमाणामध्ये कॅल्शियमची उपलब्धता जर असेल तर जनावरांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. शरीरामध्ये जो कॅल्शियम असतो तो दुधासाठी पुरवण्याची शरीरांतर्गत क्षमता जी आहे तर ती चेतवण्याचं काम या काळामध्ये आपल्याला करायचं असतं. शिवाय हा जो कॅल्शियम आपण जनावरांना देणार आहोत तर तो योग्य प्रमाणात जर असेल तर गर्भाशय पूर्व स्थितीत येणं या गोष्टी आपल्याला घडू शकतात. किंवा बऱ्याच जनावरांमध्ये जर कॅल्शियम कमी असेल तर वार अडकतो, ही आपल्याला नेहमीची समस्या आहे. वार अडकू नये या दृष्टीनं सुद्धा कॅल्शियमचं जे प्रमाण आहे तर ते योग्य असणं गरजेचं आहे. जसं आपण कॅल्शियमकडे लक्ष देतो तशीच गोष्ट फॉस्फरसची सुद्धा आहे, कारण एनर्जी म्हणजे ऊर्जा आपल्या जनावरांना देणारा हा घटक अतिशय महत्वाचा आहे. ऊर्जेसाठी फॉस्फरसची कमतरता पडू नये यासाठी सुद्धा प्रश्न आपण केले पाहिजेत. क्षार देत असताना आहारामध्ये आम्लधर्मीय किंवा अल्कली धर्मीय अशा दोन्ही गोष्टीमध्ये मोठा फरक होऊ नये आणि पोटामध्ये कुठल्याही प्रकारची आम्लता वाढू नये याचं आपल्याला काळजी घ्यावी लागते. आणि द्याल्यानंतर तर आपण नेहमीच बघतो ऍसिडोसिस झाला तर ते एकदम पशुखाद्य सुरू केल्यामुळे किंवा ऐकून आपण त्याला जर धान्य दिलं तर त्या घटकांमुळे होतो. हा होऊ नये याची सुद्धा जबाबदारी आपल्याला आधीच घ्यावी लागते. काही गोष्टी बाजारामध्ये ज्या उपलब्ध आहेत त्या उपलब्ध बाजारात असलेल्या बाबतीमध्ये आपण जर वापर केला तर तो फायदेशीर होतो. पशुच्या आहाराच्या बाबतीमध्ये डीकॅड कन्सेप्ट म्हणजे डिफरन्स इन अनायन कॅटायन प्रोव्हिजन, तर हा जो काही आहे की आम्लता आणि अल्कलीनता ही कमी होत राहावी, बफर म्हणजे अगदी पीएच सामान्य राहावा यासाठी असणारे जे काही बाजारातले घटक आहेत तर ते देता येत राहतील आणि अशा घटकांचा वापर
जेव्हा पशुखाद्य आपण रेडीमेड वापरतो त्याच्यामध्ये आधीच केलेला असतो, म्हणजे पशुपालकांची काळजी पशुखाद्यात घेतलेली असते. ट्रान्झिशन फीड जे बाजारामध्ये उपलब्ध असतं त्याच्यामध्ये ह्या गोष्टी केलेल्या असतात, कारण जनावरांना या गोष्टीचा त्रास होऊ नये. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की जेव्हा जनावरांच्या बाबतीमध्ये प्रसूतीच्या अगोदर रोगप्रतिकारक क्षमता निर्माण करायची आहे, मस्टायटिस होऊच नये, मेट्रायटिस म्हणजे ज्याला आपण गर्भाशय 10 म्हणतो तो होऊच नये, हे करण्यासाठी रोगप्रतिकारक क्षमता जनावरांची चांगली असली पाहिजे. आणि हे करण्यासाठी रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारे घटक म्हणून अ जीवनसत्व आहे, ड जीवनसत्व आहे किंवा ई जीवनसत्व आहे, या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव आपल्याला क्षारांच्या पावडरमध्ये आहे का याचा विचार करावा लागतो. एवढंच नाही तर या जनावरांच्या बाबतीमध्ये अँटीऑक्सिडंट्स म्हणजे शरीरामध्ये जे काही घटक उपद्रवी आहेत त्यांच्यावर मात करण्यासाठी सेलेनियम आणि ई जीवनसत्व यांचाही वापर करावा लागतो. म्हणजे नको असणाऱ्या घटकांवरती नियंत्रण, रोगप्रतिकारक क्षमता द्विगुणित करणाऱ्या गोष्टींचा पूर्तता याचा वापर करता येणं गरजेचं आहे आणि ते आहारामध्ये करणं गरजेचं आहे. मंडळी, बऱ्याच जनावरांच्या बाबतीमध्ये आपण असं बघतो की ह्या टप्प्यामध्ये संक्रमण काळाच्या टप्प्यामध्ये आपल्याला कासदाह होऊ नये या दृष्टीनं प्रयत्न करता येत राहतात. आणि कासदाह होण्यासाठी हे जे काही गोठ्यामधलं वातावरण आहे त्याचा विचार करणं गरजेचं आहे. पहिली महत्वाची गोष्ट, संक्रमण काळातील सगळ्या गाई म्हशी ह्या वेगळ्या कप्प्यात सांभाळल्या जाव्यात, ही पहिली गोष्ट. म्हणजे नेहमीचं जे वातावरण आहे त्याच्यापासून त्यांना दूर ठेवता येत राहील, रोगराईपासून मुक्त ठेवता येईल, कोरड्या गोठ्यामध्ये ठेवता येत राहील, पहिली गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट की रोगप्रतिकारक क्षमता यांची जी वाढवायची आहे आपल्याला, तर त्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा सेलेनियम आणि विटामिन ई याचा वापर होतोय का नाही याच्याबद्दल आपल्याला जागरूकता ठेवावी लागेल. तशा प्रकारची काळजी आपल्याला घेता येत राहील. ज्या जास्त दूध उत्पादक गायी गायीच्या अगोदर दूध सुरू करतात, पण हे मी 25-30 लिटरच्या पुढच्या गोष्टींसाठी सांगतोय, अशा गायी परदेशामध्ये पिळल्या जातात. सरळ सरळ दूध जर यायला सुरुवात झालं आणि गळायला सुरुवात झालं तर त्या पिळल्या जातात आणि त्यांच्या वासरांना म्हणजे विल्यानंतर त्यांच्या वासरांना जो पहिला चिक आहे तर तो दुसऱ्या गायीचा पाजवला जातो पहिले 4-5 दिवस आणि मग हे जे दूध आहे तर ते त्यांना चालू केलं जातं. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये असणाऱ्या गायी आपल्याकडे कमी प्रमाणात आहेत, पण कमी प्रमाणात आहेत. पण आपल्याकडे लिकेजेसची समस्या म्हणजे दूध थेंब थेंब गळतं, फार जास्त येत नाही, दाब पडला की येतं. याच्यासाठी काही गोष्टी दूध आटवण्याच्या वेळेस आपल्याला अवलंबता येतात आणि जे सड आहेत त्या सडांवरती अशा प्रकारचे जर डिंक गोंद ज्याला औषधी स्वरूपामध्ये मिळतो तर अशा प्रकारची सीलिंग मटेरियल जर तिथं लावलं तर निश्चितच असं दूध गळ जी आहे तर ती आपल्याला थांबवता येत राहते. ज्या जनावरांच्या बाबतीमध्ये प्रसूतीच्या अगोदर प्रकृती गुणांक कमी होत राहतो अशी परिस्थिती आपल्या गायीत येऊ नये. चांगला प्रकृती गुणांक असावा, जेवढा सुदृढ प्रकृती गुणांक असेल तेवढी जनावराची प्रसूती ही सुलभ होत राहील. चांगल्या प्रकारे धष्टपुष्ट असणारी गाय सहज प्रसूतीची क्रिया पूर्ण करते आणि एकदा काही प्रसूतीची क्रिया पूर्ण झाली की मग जर तिच्या शरीरामधली काही थोडीफार हानी झाली तर ती आपल्याला पहिल्या महिन्या 1.5 महिन्याच्या टप्प्यामध्ये चांगल्या प्रकारे भरून काढता येत राहते. म्हणून नेहमीसाठी जनावर प्रसूतीच्या वेळेस चांगल्या तब्येतीचं असावं, त्याच्या शरीरांतर्गत साठा जो आहे एकूणच क्षारांचा तर तो चांगल्या प्रकारात असावा याची काळजी घेत राहायची. अजून एक गोष्ट महत्वाची, दूध उत्पादक जी गाय असते आणि जिला पीक म्हणजे जास्तीत जास्त दूध उत्पादन मिळतं तर अशा गायींच्या बाबतीमध्ये आपण प्रथिनांचं प्रमाण जे आहे तर ते जास्त प्रमाणात ठेवतो. 20% 22% एवढं प्रथिनांचं प्रमाण पशुखाद्यात असणं असं अपेक्षित असतं झाल्यानंतरच्या जनावरांमध्ये. फारच जास्त दूध देणाऱ्या 40च्या पुढच्या गायी आहे तर त्यांना 24% 26% पर्यंत आपल्याला नेता येत राहील. म्हशींच्या बाबतीमध्ये करावं लागतं. पण मंडळी, असं पशुखाद्य की ज्याची किंमत आहे कमी आणि त्याच्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण आहे कमी, असे 14 ते 16% एवढ्याच प्रथिनांचं प्रमाण असणारं पशुखाद्य त्या ट्रान्झिशन पिरियड मध्ये लागतं. म्हणून विनाकारण अधिकचं प्रथिन असणारा खुराक हा शेवटच्या टप्प्यामध्ये जनावराला दिला जाणार नाही याची काळजी घेणं गरजेचं. दुसरी महत्वाची गोष्ट की बऱ्याच पशुपालक व्याल्यानंतर विचारतात की सर आपल्याला जनावरांच्या बाबतीमध्ये दूध वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे. आणि मग तेव्हा बायपास फॅट आणि बायपास प्रोटीन
अशा प्रकारे म्हणजे स्निग्धांश आणि प्रथिनं याची एका वेगळ्या मार्गाने परिपूर्ती करणारे काही घटक आहेत का आणि त्याचा वापर करता येईल का याचा विचार होतो. आणि तेव्हा सोयाबीन हे प्राधान्यानं सांगितलं जातं. विण्याच्या अगोदर सोयाबीनची मात्रा देण्याची अजिबात गरज नसते आणि त्याच्यामुळे तेव्हा आपल्याला कुठल्याही प्रकारे सोयाबीन द्यायची गरज पडत नाही. हे सुद्धा गोष्ट आपण लक्षात ठेवायची की कमीत कमी खर्चाचा पशु खाद्याचा भाग, पण चारा भरपूर प्रमाणात खातील, रवंथ करण्याची प्रकृती सुधारतील आणि मग ह्या जनावरांच्या बाबतीमध्ये आपल्याला विण्याची तयारी झाली असं म्हणता येत नाही. पोटामध्ये जे काही कोठी पोट आहे, ह्या कोठी पोटामध्ये असणारे जे काही बारीक बारीक धागे आहेत, 40-50 किलोचं कोठी पोट असतं आणि त्याच्यामध्ये काही धागे असतात, त्याला पॅपिले असं इंग्रजीमध्ये म्हणतात. हे बारीक झालेले असतात. दूध आटवलं की मग खाद्य कमी होतं, लोड कमी होतो, तेव्हा त्या काळामध्ये 1.5-2 महिन्यात कमी होत राहतात. हे जे धागे आहेत ते वाढले पाहिजेत, उंचीला वाढले पाहिजेत, म्हणजे त्याच्यामध्ये शोषून घेण्यासाठीचा जो काही भाग आहे, त्याच्यावरतीचा आलेला जो भूभाग आहे तर तो वाढत राहील. अशा प्रकारे त्यांची वाढ होण्याचा जो कालावधी आहे तो आपल्याला संक्रमण काळामध्ये सुरू करावा लागतो. दुसरी महत्वाची गोष्ट, जे काही कोठी पोटामध्ये जीवाणू आहेत ते जर पुनर्प्रस्थापित झाले तरच मोठ्या प्रमाणात पशुखाद्य आल्यानंतर पचवण्याची क्षमता जनावरांना सुरू होत राहते. अशाही प्रकारे आपण विचार केला पाहिजे की कोठी पोटामधल्या रोग जे काही आपले पचन पूरक जंतू आहेत त्यांची संख्या वाढली पाहिजे. म्हणजे दोन्ही बाबतीमध्ये आपल्याला ह्या जनावरांना निश्चितच फायदा होत राहील आणि त्याच्यामधून पशुखाद्य जर पचलं चांगल्या प्रकारे तर त्या या चयापचयाच्या प्रक्रियेमधून दूध उत्पादनाची प्रक्रिया ही सुलभपणे पार होत राहील. व्यायच्या अगोदर जनावरांच्या बाबतीमध्ये ऊर्जा ही नकारात्मक स्थितीत जाणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. म्हणजे कुठल्याही प्रकारे जनावरांच्या बाबतीमध्ये ऊर्जेचं प्रमाण कमी राहणार नाही त्याच्यासाठी काळजी घेतली पाहिजे. आणि म्हणून नेहमीसाठी जे काही शिफारस केली जाते की एक 8 ते 10 दिवस अगोदर थोडासा गुळ किंवा ज्याच्यामधून जास्त ऊर्जा मिळते अशा प्रकारे मका सारख्या ज्या गोष्टी तर त्या मोठ्या प्रमाणात दिल्या पाहिजेत. कारण विण्याच्या वेळेस ज्या कळा आहेत त्याला खूप मोठी शक्ती लागते आणि ही सगळी शक्ती जनावरांच्या अंगी असण्यासाठी, ताकदवान जनावर असण्यासाठी आणि काळाचा कालावधी एक अर्धा पाऊण तासाचा झाला की लगेच वासरू बाहेर येण्यासाठी हा जर ऊर्जा चांगल्या प्रकारे असली तर निश्चितच प्रसूतीची प्रक्रिया ही सुलभपणे पार पडते. जेवढी प्रसूतीची प्रक्रिया सुलभ पार पडली तेवढ्याच सुलभ प्रमाणामध्ये वार बाहेर पडला पाहिजे. ही एक अतिशय महत्वाची, 6 तासामध्ये जनावरांचा वार बाहेर पडलाच पाहिजे आणि त्याच्यासाठीचं जे काही आपल्याला नियंत्रण करायचंय तर ते संक्रमण काळामध्येच करायचंय. कारण वार विलग होण्याची प्रक्रिया ही ऊर्जेवरती अवलंबून असते. चांगल्या प्रकारे शरीरात ऊर्जा असेल तर वार विलग होण्याची प्रक्रिया घडते. जर शरीर तयार नसेल आणि गर्भाशय तयार नसेल प्रसूतीसाठी, अशा वेळेस जर जनावरांची प्रसूती घडत असेल तर वार हा अडकलेला राहतो, तो चिकटलेला राहतो आणि मग आपल्याला वार अडकलेल्या वाराचा अडथळा आणि तिथून पुढचे सगळ्याच प्रकारच्या अडचणी दिसून येत राहतात. आपल्या जनावरांच्या बाबतीमध्ये व्याल्यानंतर येणारी नकारात्मक ऊर्जा जी स्थिती आहे तर ती महिन्यापेक्षा जास्त दिवस राहू नये यासाठी आधी प्रयत्न करावे लागतात. आणि हे सगळे प्रयत्न प्रथिनांच्या बाबतीमधून, ऊर्जेच्या बाबतीमधून आणि शरीरामध्ये साठवलेलं जे काही स्निग्धांश आहे कातडीखाली त्याच्यातून करता येत राहतात. म्हणून थोडाफार शरीरामध्ये असलेल्या फॅटचा वापर जरी झाला तरी सुद्धा नकारात्मक ऊर्जा स्थिती ही लवकरच्या कालावधीमध्ये पूर्ण होत राहील आणि मग जनावर ताजेतवाने होत राहतील. जनावरांना भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये सूर्यप्रकाश, चांगल्या प्रकारचं मऊ अंथरूण किंवा ज्याला आपण खाली जमीन म्हणून त्याच्यावरती जी काय आपण नेहमीची व्यवस्था करतो गवत वगैरे टाकलेलं तर तशा प्रकारची व्यवस्था, पाण्याची सोय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नियंत्रण. आपल्या स्वतःचं नियंत्रण असणं गरजेचं. ताणमुक्त असणारी जनावरं, ताण हा प्रसूतीचा ताण असतोच किंवा गर्भाशयाचा ताण असतोच. वासराच्या हालचाली वाढल्या की जनावरांना अस्वस्थ वाटू लागतं, पण तो शरीराला सहन करण्याचा जो ताण आहे तर तो पशुखाद्याच्या माध्यमातून आपल्याला वेळोवेळी बदलता येत राहतो. आणि मग जनावराला स्वतःला चरण्यासाठी चांगली जागा असेल, त्याच्यासाठी मोठ्या प्रकारची जर गव्हाण असेल
तर कुठलाही ताण येत नाही. एकाच ठिकाणी खूप जास्त जनावर असतील आणि पशुखाद्य किंवा चारा खाण्याला, कुट्टी खाण्याला जर जागा कमी पडत असेल तरी सुद्धा ताण निर्माण होत राहतो. ही गोष्ट बघणं गरजेचं आहे. खुरांची वाढ जरूर लक्ष ठेवण्याची गोष्ट आहे, कारण जी जनावरं गर्भधारणेच्या काळामध्ये पोटामध्ये वजन वाढतात त्यांना मागच्या पायाने चांगलं उभारता आलं पाहिजे. आणि म्हणून दूध आटवल्यानंतर लगेचच्या कालावधीमध्ये आपल्याला खुरं चांगल्या प्रकारे कापून घेणं आणि मागच्या पायावर जनावर चांगल्या प्रकारे उभारतंय याची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. याही प्रकारे आपल्याला संक्रमण काळामध्ये व्यवस्था करता येते. ज्या ज्या जनावरांच्या बाबतीमध्ये आपल्याला रोगप्रतिकारक क्षमता चांगल्या प्रकारे निर्माण करायची आहे अशा जनावरांच्या बाबतीमध्ये आपले प्रयत्न जास्त असले पाहिजे. आणि म्हणून सेलेनियमचा पुन्हा एकदा आपल्याला संदर्भ देतो की व्हिटॅमिन ई जीवनसत्व आणि सेलेनियम याची मात्रा बऱ्याच ठिकाणी वाढवली जाते आणि ती वाढवणं अतिशय गरजेचं आहे. एकूणच पचनासाठीची प्रक्रिया चांगल्या प्रकारे व्हावी आणि शरीरामध्ये जे काही रक्तामध्ये असणारे साखरेचं प्रमाण कमी आहे तर हे कमी प्रमाण असण्यासाठीचा घटक ज्याला आपण हार्मोन्स म्हणतो त्यातला इन्सुलिन हा गट आहे. याच्या उत्तेजनेसाठी क्षारामध्ये क्रोमियम नावाचा घटक आहे त्याचंही प्रमाण हे चांगल्या प्रकारे राहील याची दक्षता ही ट्रान्झिशन फीड मध्ये घेतली जाते. म्हणून मग आपण बघायला पाहिजे की जे काही ट्रान्झिशन फीडचे पोते आपण आणतो त्याच्यात क्रोमियम घटक आहे का, तो इन्सुलिन वरती नियंत्रण करेल आणि मग रक्तामधलं जे काही ग्लुकोजचं प्रमाण तर ते चांगलं राहत राहील. चांगल्या प्रकारचा चारा जनावरांना असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पुन्हा वाळलेला आणि ओला चारा याचं प्रमाण हे चांगल्या प्रकारे असावं. 1% आपण ज्याला म्हणतो की वाळलेला आणि 2% हिरवा चारा हा असला पाहिजे. फक्त हिरव्या चाऱ्यावरती ठेवले, फक्त ऊसावरच ठेवले अशा प्रकारच्या गोष्टी जर ट्रान्झिशन पिरियड मध्ये नाही केल्या तर ते जास्त सोयीस्कर पडतात. एकूणच आधी पूर्व तयारी करायची आणि पुढच्या टप्प्यामध्ये दूध असेल म्हणा किंवा प्रजनन असेल म्हणा ह्याच्यावरती नियंत्रण मिळवायचं अशा ह्या संक्रमणाचा कालावधी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. व्याल्यानंतर 30 दिवसाच्या आत गर्भाशय पूर्वस्थितीत येणं महत्वाचं असतं. याच्यामध्ये जे काही आजारांचं प्रमाण आहे तर ते 1% ते 3% एवढ्याच प्रमाणात असावं. म्हणजे एखाद्या जनावराच्या बाबतीमध्ये आपण असं बघतो की त्याला किटोसिस झाला, चयापचयाचा आधार झाला किंवा एखादं गाय बसली ती उठू शकत नाही व्याल्यानंतरच, हे 100मध्ये 1 ते 3% प्रमाणात असावं का त्यामध्ये त्या जनावरांच्या बाबतीमध्ये नियंत्रण वैयक्तिक घेतला गेलं नसल्यामुळे ते प्रश्न निर्माण होतात. वार पडण्याचं प्रमाण 5% पेक्षा कमी असावं, 5% पेक्षा कमी असावं याच्यावरती आपला आग्रह असला पाहिजे. जो काही जनावरांच्या गर्भाशयातून बाहेर पडणारा डिस्चार्ज आहे, ज्यात प्रसूतीच्या नंतर बरेचसे घाण बाहेर पडते गर्भाशयामधलं, काही रक्त असेल, वाराचे तुकडे असतील, ते याच 13, 14, 15 दिवसात पूर्ण बंद होत राहतील हे सुद्धा गोष्टीकडे आपलं लक्ष असलं गरजेचं आहे. आणि 1 महिन्यामध्ये नियंत्रण, आणि हे नियंत्रण पशुवैद्यकाच्या तपासणीमधून पूर्ण होत राहतं. गर्भाशय पूर्वस्थितीत आलं का नाही त्याच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे आणि ते तपासून घेणे गरजेचं आहे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. शिवाय व्याल्यानंतर 60 दिवसामध्ये गाय माझावरती येणं अपेक्षित आहे. मंडळी, आपल्यापैकी अनेक लोक अतिशय चांगल्या प्रकारे जनावर सांभाळतात आणि ही जी शास्त्रीय शिफारस आहे की गाय 60व्या दिवशी माझावरती यावे आणि 90व्या दिवशी वेल्यानंतर म्हैस माझावरती यावी, अशा जेव्हा शिफारसी दिल्या जातात तेव्हा बरेच जण, कारण ते खूपच चिकित्सक असतात, खूपच हुशार असतात, खूप चांगल्या प्रकारे दूध व्यवसाय करतात, ते सांगतात की सर 35 दिवसात म्हैस माझावरती आली, गाय 40 दिवसात माझावरती आली, अतिशय चांगली गोष्ट आहे. पण हा सोडून द्यायचा विषय आहे, कारण आपण जो कालावधी ठरवून दिला तो शास्त्रीय कालावधी जर आपण तिथपर्यंत थांबलो तर ह्या जनावरांना चांगल्या प्रकारची विश्रांती मिळणार असते. हा जनावरांचा भाग झाला, पण आपल्या दृष्टीने जर विचार केला तर पुढे दूध आपल्याला जास्त काळ मिळणार असतं, हा आपला भाग झाला. मग दूध हा फायद्याचा भाग आहे आणि म्हणून तो मिळाला पाहिजे या दृष्टीने 60 दिवसाला पहिला माज हा नोंदणीचा तिथून सुरुवात करायची आणि 81 दिवसाला गाय भरवायची. म्हशीच्या बाबतीमध्ये 90 दिवसाला म्हैस माझावर अपेक्षित करायची आणि 111व्या दिवसाला म्हणजे दुसऱ्या माझाला भरवायची. असं जर केलं तर आपल्याला दूध व्यवसायाचं गणित जमतं. हे करत असताना आपण नक्की एक गोष्ट लक्षात घेणं सर्वांनी गरजेचं आहे की संक्रमण काळामध्ये ज्या काही अडचणी येतात त्यासाठी पशुवैद्यकीय आपला संपर्क चांगला असला पाहिजे आणि किमान विण्याच्या अगोदर
1 ते 2 वेळा डॉक्टरच्या नजरेतून ते जनावर बघितलं गेलं पाहिजे. म्हणजे त्याचा प्रकृती गुणांक आपणही बघू शकतो, पण डॉक्टरांच्या नजरेतून जर बघितला तर तो योग्य प्रकारे होत राहील. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की प्रतिबंधात्मक जर काही औषधी द्यायची असेल तर ते देण्याचा सुद्धा कालावधी हा पहिला असतो आणि त्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करता येत राहतात. मुख्य गोष्ट ही केवळ आणि केवळ कासदाहाशी निगडीत आहे. कासेच्या पेशी तयार होत असताना पुन्हा त्याच्यावर ओजस रसांचे परिणाम असतात, कारण ओजस रसांमुळेच कासेच्या ग्रंथींची वाढ होते आणि ग्रंथीमधल्या नलिकांची वाढ होत राहते. प्रसूतीपूर्वी कासेची होणारी जी वाढ आहे तर ती नलिकांच्या बाबतीमध्ये असते, कारण कास ग्रंथी जे असतात तर ते गर्भधारणेच्या कालावधीमध्ये म्हणजे 6व्या 7व्या 8व्या महिन्यामध्ये कास ग्रंथी तयार होतात आणि 9व्या महिन्यामध्ये त्या नलिकांचं जे जाळं आहे त्याच्यातून दूध बाहेर पडतं, दूध वाहिन्या, तर ते तयार होत असतं. हे जे बदल आहेत हे बदल सुद्धा ओजस रसांचे अचानक होत राहतात आणि हे सगळे ओजस रस आपल्याला जर माहित असेल तर ते स्निग्धांशाशी निगडीत असतात. म्हणजे जो कोलेस्ट्रॉल घटक आहे त्याच्यापासून ह्या सगळ्या गोष्टी निर्माण होत राहतात. एकच लागणारा जो घटक आहे की जो प्रसूतीसाठी अतिशय महत्वाचा ठरतो तर तो आहे इस्ट्रोजनचा, म्हणजे स्त्री लैंगिक ओजस्रस. आणि हा ओजस्रस सुद्धा गर्भधारणेच्या काळामधल्या असणाऱ्या ओजस रसांचं रूपांतरण आहे. अर्धनारी नटेश्वराचं रूप आहे. पहिल्या 9 महिन्यामध्ये जो ओजस रस गर्भधारणेसाठी लागला त्यानं त्याचं रूप बदललं, अर्ध रूप बदललं. आता तो दुसऱ्या स्वरूपामध्ये गेला आणि तो लगेच बदललेल्या स्वरूपामध्ये प्रसूती घडून आणतोय. आता गर्भधारणा नको म्हणतोय. टिकवणारा तोच, प्रसूती घडवणारा तोच. अशा प्रकारचं जी काही रचना ओजस रसांची आहे त्याचा महत्वाचा आहारातला घटक हा कोलेस्टेरॉल आणि तो स्निग्धांशापासून येतो. म्हणून स्निग्धांशाचं जे प्रमाण आहे तर ते जर योग्य राहिलं तर लिव्हर यकृताचं जे कार्य आहे तर ते चांगलं राहायला मदत होत राहते. नाही तर प्रसूतीनंतर ह्या यकृताचे जे काही अडथळे शरीर क्रियेचे तर ते येत राहतात. चयापचयाचे आजार होऊ नयेत आणि आरोग्य सुदृढ राहावं अशा दृष्टीनं डिझायनिंग जे करायचं, प्लॅनिंग जे करायचं तर ते संक्रमण काळातील आहाराच्या बाबतीमधलं करायचं आणि या बाबतीमधली आपली जागरूकता महत्वाची. मंडळी, संक्रमण काळामध्ये गायींच्या बाबतीमध्ये बरेचदा बळस दिसतो, योनी मार्गातून बळस दिसतो. गायींच्या बाबतीमध्ये प्रसूतीच्या अगोदर आणि गर्भधारणेच्या पूर्ण कालावधीमध्ये स्त्रवण्याची प्रवृत्ती असल्यामुळे तिथल्या ग्रंथींची अशा प्रकारचा बळस दिसतो. पण हा सामान्य, हा शरीर क्रियेचा भाग आहे, हा म्हशीमध्ये दिसत नाही. लक्षात घ्या, म्हशीमध्ये नाही, तो फक्त गायीमध्येच असतो. त्यामुळे ही सामान्य शरीर क्रियेचा भाग आहे, त्याच्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करायला अजिबात हरकत नाही. हा जो संक्रमण काळ आहे याच्यामध्ये जर जनावरांच्या बाबतीमध्ये प्रजनन एकदा तपासणी झाली तर वासराची स्थिती, वासराची वाढ आणि वासराचा जिवंतपणा डॉक्टराला सहज हात टाकल्याबरोबर समजतो. तेवढी एकदा खात्री आपण करून घेतली की मग आपल्याला ह्या बाबतीमध्ये चांगल्या गोष्टी दिसून येत राहतील. कुठल्याही जनावराच्या बाबतीमध्ये अचानक संक्रमण काळ पूर्ण होण्याच्या अगोदर वासरू जन्मणार नाही, म्हणजे प्रसूती काळ कमी होणार नाही किंवा संक्रमण काळ वाढला जाणार नाही, अशा दृष्टीनं आपलं व्यवस्थापन असणं गरजेचं. बरेच लोक सांगतात की अजून तर दिवस पूर्ण व्हायला 15 दिवस राहिले होते, गाय व्याली, वासरू बारीक निघालं. दिवस पूर्ण झालेत, 15 दिवस झालेत, 12 दिवस झालेत, तरी सुद्धा अजून व्यालेले नाही, अशाही गोष्टी घडतात. या सगळ्या बाबी ह्या ओजस रसांशी निगडीत असतात. याच्यावरती कंट्रोल करता येणं शक्य आहे. पशुवैद्यकीय क्षेत्रामध्ये या दोन्ही बाबीवरती कंट्रोल करता येणं शक्य आहे. म्हणून अशा जनावरांच्या बाबतीमध्ये जर आपण पशुवैद्यकाशी संपर्क साधला तर संक्रमण काळ कमी होणार नाही, संक्रमण काळ अधिक होणार नाही. कमी संक्रमण काळ झाला तर वासरू हे लहान वजनाचं असण्याची शक्यता आहे, कारण आपल्याला माहिती आहे फार मोठ्या प्रमाणात वासराची वाढ ही शेवटच्या 2 टप्प्यातच होते, शेवटच्या 2 महिन्यात होते. आणि अशा प्रकारची वाढ जर पूर्ण झाली तर त्याला जगण्याची क्षमता आणि वातावरणाशी झगडण्याची क्षमता चांगली असते. प्रसूतीचा कालावधी म्हणजे एकूण गर्भधारणा काळ जर लांबला तर वाढलेलं वासरू कदाचित एखाद्या वेळेस कष्ट प्रसूतीला सामोरं जाऊ शकतं आणि मग तिथं आपल्याला अडचणी येत राहतात. म्हणून वेळेवरती जनावर व्यातील किंवा त्यांची प्रसूती होईल याकडेही आपल्याला आहारातून लक्ष द्यायचं आहे आणि हा आहार संतुलित ठेवण्याकडे आपल्याला लक्ष असणं गरजेचं आहे. जेव्हा आपण
एकत्रित पशुखाद्याचा विचार करतो, म्हणजे TMR पद्धती वापरतो, त्याच्यामध्ये थोडस संक्रमण काळातील आहार जास्त चांगल्या प्रकारे आपल्याला नेता येत राहतो. चारा वेगळा आणि खाद्य वेगळं देण्यापेक्षा एकत्रित पशुखाद्य वापर पद्धती जे पशुपालक वापरतात त्यांच्यासाठी ह्या गोष्टी केल्या जातात. आणि महत्वाची गोष्ट अशी की बऱ्याचदा आपण असं बघतो की आणि आपल्याकडे नेहमीच वाढ अडकू नये किंवा कासदाह होऊ नये म्हणून काही प्रतिबंधात्मक औषधी इंजेक्शन्स डॉक्टरांकडून सुचवली जाते, ही सामान्य गोष्ट आहे. परदेशामध्ये अशा प्रकारचा औषधी वापर झालेलं दूध मानवी आहारासाठी वापरत नाही आणि अशा प्रकारच्या वापरण्याची गरजच नाही. ही सगळी गरज मोडीत काढण्याचं काम पशु आहार करू शकतो. केवळ पशु आहारातले घटक म्हणजे मग त्याच्यामध्ये जो सामू आहे पोटाचा तो संतुलित ठेवण्याचे, आम्लता न वाढू देण्याचे, रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याचे, कोठीपोटाची प्रक्रिया ही चांगल्या प्रकारे सुधारण्याचे, कोठीपोटातील जे काही जीवाणू आहेत त्यांचं संख्या वाढवण्यासाठी पूरक असणारा आहार पशुखाद्यातून प्रथिनं पुरवण्याचं हे सगळं काम आहारावरती अवलंबून असतं. आणि अशा प्रकारचं बॅलन्सिंग ज्याला आपण राशन बॅलन्सिंग म्हणतो ते ज्या ठिकाणी योग्य प्रकारे होतं तिथं जनावरांची प्रसूती सुलभ होत राहते आणि नंतर मिळणारे सगळे फायदे मिळत राहतात. मंडळी, आजच्या भागामध्ये आपण जरी फक्त संक्रमण काळापुरतं बोललेलो असलो तरी या संक्रमण काळाचं महत्व हे पुढच्या 9 महिने 10 महिने मिळणाऱ्या दुधाशी निगडीत आहे म्हणून फार मोठं आहे. आणि प्रसूतीची जी वेळ आहे तर ती एकदम यू टर्न घेणारी असल्यामुळे सुद्धा या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आपल्या सर्वांना ज्या ज्या वेळेस याबद्दल काही अडचणी असतील, ज्या ज्या वेळेस आपल्याकडे एखाद्या गायीच्या बाबतीमध्ये शंका असेल तर त्या आपण तज्ज्ञ पशुवैद्यकांशी सोडवल्या पाहिजेत. पशुखाद्य जनावरांना ट्रान्झिशन पिरियड मध्ये देत असताना ते योग्य प्रकारे दिलं जाईल, आहारामुळे कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही आणि पुनरुत्पादनाची सुलभता आपल्याला याच काळातील पशुखाद्यामुळे होत राहील. यावरती आपला जर भर असला तर निश्चितच आपल्याला जनावरांच्या बाबतीमध्ये सुलभ प्रसूती, भरपूर दूध उत्पादन आणि अतिशय सुलभ प्रकारचं प्रजनन जनावरांकडून दिसत येत राहील. या बाबतीमध्ये जर आपल्या काही शंका असतील, आपल्याकडे जर काही प्रश्न असतील तर ते आपण जरूर विचारा. पण आपल्याकडचं प्रत्येक जनावर हे सुलभ प्रसूत व्हावं आणि त्याच्या दृष्टीनं आपल्याला दूध तोडल्यानंतर ते संक्रमण काळ पूर्ण होईपर्यंतचा जो कालावधी आहे त्यामधला सांभाळ व्यवस्थापनाच्या दृष्टीनं, आहाराच्या दृष्टीनं योग्य प्रकारे होत राहील याची सर्वांनी काळजी घ्यावी. एवढे मात्र महत्वाची गोष्ट आहे. ज्या ज्या वेळेस आपल्याला कष्ट कमी करायचे असतात तेव्हा आपण रेडमेड म्हणजे बाजारामध्ये मिळणारं पशुखाद्य वापरतो. या पशुखाद्यामध्ये बनवत असताना जे टप्प्याटप्प्याचं पशुखाद्य बनवलेलं असतं त्याच्यात विचार केलेला असतो, त्याच्यात या सगळ्या अडचणींवर मात करण्याची क्षमता असते. म्हणून दूध तोडल्यानंतर कोणता आहार द्यायचा, कोणता खुराक द्यायचा, संक्रमण काळात कोणता द्यायचा, व्याल्यानंतर कोणता सुरू करायचा, सर्वोच्च दूध असतानाचा कोणता आहार द्यायचा आणि दूध कमी होत जाण्याचा आहार कोणता द्यायचा. तसंच कालवडीच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे की पहिल्या 3 महिन्यात, नंतरच्या 6 महिन्यात, नंतरच्या 9 महिन्यात टप्पे असतात, वाढीचे असतात, तेव्हा कोणता द्यायचा हे नक्कीच आपल्याला करावं लागतं. पशुखाद्यातून खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातात. घरगुती जर पशुखाद्य दिलं तर तीच पेंड आणि तोच प्रकार वर्षभर एकाच पद्धतीत जर चालू राहिला तर आपला खर्च हा समान राहतो, तो कमी अधिक होत नाही. संक्रमण काळामध्ये तो कमी करायचा आहे आणि म्हणून कमी खाद्याचा आहार आपल्याला त्याची जी रूपरेषा आहे तर ती आज समजावून सांगितलंय. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. आपलं जर काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर ते तुम्ही जरूर सांगा. आपल्याशी सतत संपर्क करणारी गोदरेज ॲग्रोवेटची कंपनी आणि याच्यातून जर काही आपल्याला काही गोष्टी जर समजून घेत आल्या तर ते निश्चित आहे. पुढच्या वेबिनार मध्ये आपण आहाराच्या बाबतीमध्ये अतिशय बारीक बारीक अशा प्रकारचे जे टप्पे आहेत तर ते समजून घेण्याचा प्रयत्न करू. प्रत्येक पशुपालक आहाराच्या बाबतीमध्ये सक्षम आणि ज्ञानी असा जर झाला तर दूध उत्पादनावरती आपल्याला नियंत्रण मिळवता येत राहील. आणि परदेशातलं जे चित्र आहे की किमान संकरित गाय 30 लिटरच्या पुढची, किमान भारतीय म्हैस 20 लिटरच्या पुढची आणि किमान देशी जी गाय आहे आपल्याला ती सुद्धा 20 लिटरच्या पुढची नेता येत राहील. धन्यवाद. आपल्या दिवेकरांनी, महेशरावांनी प्रश्न विचारलेला आहे की ब्रीडिंग व्हॅल्यू
साठी काय खाद्य द्यावं लागेल, ब्रीडिंग ब्रीडिंग वळू वळू आहा अच्छा आपला विषय गाईचा होता म्हणून मी तेवढ्याच बाबतीमध्ये बोललो. जो वळू असतो आणि तो जर आपण पैदाशीसाठी ठेवला तर त्याच्या बाबतीमध्ये प्रथिनयुक्त आहाराची गरज असते, कारण आहार चांगला असेल तर शुक्राणूंच्या निर्मितीमध्ये कुठलीही बाधा येत नाही. आणि म्हणून आठवड्यामध्ये आपण जो वळूचा वापर करणार आहोत तो किमान 3 वेळेस, साधारणतः 1 दिवसाआड वळू वापरावा असं आपण अपेक्षित केलं जातं. वर्षभरासाठी हे चक्र चालू राहतं. याच्यासाठी आपल्याला प्रथिनयुक्त असलेला जो खुराक आहे तर तो देणं गरजेचं आहे. आणि त्याचं प्रमाण हे कधीही 16% ते 18% प्रथिनांचं प्रमाण जास्त असतो. म्हणजे एकूणच जो खरेदी किंमत आहे पशुखाद्याची ती प्रथिनांवर असते, म्हणून आपल्याला सांगितलं की 16% ते 18% अशा प्रकारचा प्रथिनयुक्त असलेला जो खुराक आहे तर तो बाजारातून आपण खरेदी करावा आणि तो जर आपण आपल्या वळूला दिला तर तो निश्चित फायदेशीर ठरतो. एका चांगल्या मोठ्या तरबेस आणि 600 किलो वजन असलेल्या वळूसाठी आपल्याला दिवसाकाठी 5 ते 6 किलो एवढा खुराक. आणि वळूच्या बाबतीमध्ये आपण प्रश्न विचारला म्हणून आवर्जून सांगतो की किमान व्यायाम गरजेचा आहे. व्यायामाचे रेत मात्रा निर्मिती करणाऱ्या सुद्धा निश्चितच हे करता येत राहतात. आणि म्हणून आपण अशा प्रकारच्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि तिथेही आपण आपल्याला आहार देणं गरजेचं आहे. जनावरांच्या बाबतीमध्ये एक्झरसाइज म्हणजे व्यायामाची असणं गरजेचं आहे. भूक वाढण्यासाठी काय करावे? खूप छान. प्रसूतीच्या शेवटच्या टप्प्यात जनावरांची भूक कमी होत राहते. माणसाच्या बाबतीमध्ये आपण असं बघतो की बऱ्याच जणांना भूक कमी असते. नवीन गोष्टी असल्या आणि उत्सुकता वाढली की भूक वाढते. आपल्याला सोपी गोष्ट आहे, साधी गोष्ट आहे. म्हणजे साधं गोष्ट तुम्हाला सांगतो की आपल्याकडं असं असतं की जे काही आपलं आहाराचं प्रमाण आहे तर ते पुरणपोळीचं भरपूर जेवण झाल्यानंतरही जर एखादे गरम भजी आले तर आपण ते 2 नाही म्हणत नाहीत, त्यांनी भूक वाढली. त्याच्यानंतर पुन्हा मसाला गुलकंदचं पान आहे तर तेही आपण खातोच. अशीच गोष्ट जनावरांची असते, उत्सुकता वाढवायची, गव्हाणीकडे यावं वाटलं पाहिजे, नवीन नवीन गोष्टी टाकत राहायच्या, सतत टाकत राहायच्या. मालक गव्हाणीकडे आला किंवा गोठ्यात आला की तो काहीतरी टाकणार आहे हे एवढं वाटत नाही. तर अशा प्रकारे उत्सुकता वाढवण्याच्या गोष्टी आपण जरूर कराव्यात. 2 एकर जमीन आहे आणि पाणी जून ते फेब्रुवारी पर्यंत आहे, तरी मला गायी किती सांभाळाव्या? अतिशय चांगला प्रश्न आहे. 2 एकर जमीन म्हणजे 10 गायी सांभाळण्यासाठी चारा पिकांची जमीन. माझ्या दृष्टीनं असं आहे की एका एकर मध्ये 5 गायी आपल्याला सांभाळता येत राहतात. जेव्हा पाण्याचा कालावधी आहे तेव्हा चांगला चारा करा, त्या कालावधीमध्ये मुरघास तयार करून ठेवा. जून ते फेब्रुवारी म्हणजे खूप चांगला झाला. सगळी चारा पिकं घ्यायची, 10 गायी सांभाळायच्या. 30 लिटरच्या जर 10 गायी असतील तर दिवसाकाठी 250 लिटर दूध तुमच्या गोठ्याहून जात राहील. परफेक्ट आणि अतिशय सक्षम अशा दूध व्यवसाय तुम्हाला करता येत राहील. म्हणून अशाही प्रकारे आपण विचार करायला पाहिजे. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट अशी की जेव्हा आपण 2 एकर मध्ये 5 गायी म्हणतो त्याच्यामध्ये एकदल आणि द्विदल ह्या दोन्ही प्रकारच्या चाऱ्याचा आपल्याला येतो. पशुखाद्याच्या बाबतीमध्ये घरी करत बसण्यामध्ये वेळ घालवू नये असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि ते गेल्या अनेक वर्षापासून. त्याचं कारण असं आहे की आपल्याला जास्त वेळ हा आरोग्यासाठी, जनावरांच्या जास्त वेळ आपल्याला रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी, प्रजननाचं नियंत्रण करण्यासाठी देता येत राहील. म्हणून आपल्याला राजमणीजी तुम्ही 10 गायी आपण सांभाळू शकता. म्हशींच्या बाबतीमध्ये सुद्धा तेच प्रमाण आहे, एकदल आणि द्विदल. तर अशा प्रकारचा चारा ह्या जमिनीमध्ये आपण निर्माण करू शकाल आणि वर्षभराचा चारा ह्या गायींना तुम्हाला त्याच्यातून पुरवता येत राहील. म्हणून पावसाळ्याचा कालावधी आणि त्याच्यानंतरचा पुढचा एक टप्पा, असे 2 टप्प्यामध्ये तुम्हाला चारा त्याच्यामध्ये घेता येत राहील. काही प्रश्न. कोरडा खाद्यांशाच्या बाबतीमध्येच आपण नेहमीसाठी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो आणि सगळी जनावरं ही चाऱ्यावरच असतात. मॅक्झिमम जनावरं चाऱ्यावरच आपण भागवण्याचा प्रयत्न करत असतो, त्याच्यातून खाद्यांश जात राहावा असा आपला विचार असतो. पण खर्चिक असणारं पशुखाद्य हे देणं प्रथिनांसाठी गरजेचं असतं, हे देणं त्यामधल्या घटकांसाठी असतं आणि अशा प्रकारे आपल्याला पुढे जाता येत राहील. हे सगळं करायचं तर उत्पादनासाठी, आणि उत्पादन 2च पद्धतीत, एक मिळतं तर ते आपल्याला दुधामधून आणि दुसरं मिळतं तर ते जनावरांच्या प्रजननातून. आपल्या महाराष्ट्रामध्ये 19 वेत दिलेली म्हैस आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये 20च्या पुढे वेत देणाऱ्या गायी आहेत, संकरित गायी आहेत, देशी गायी आहेत. याही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. म्हणून जेवढा आहारावरचं नियंत्रण चांगलं, आहार म्हणजेच खर्चावरचं नियंत्रण जेवढं चांगलं
तितकं आपला उत्पन्नाची हमी आपल्याला येऊ शकते आणि ती मिळू शकते, काही प्रश्न नाही. ट्रान्सफीड नावाचं जे पशुखाद्य आहे, तर त्याचा वापर हा ट्रान्झिशन पिरियडमध्ये करणं गरजेचं आहे, कारण त्याच्यामध्ये बफर्स म्हणजे सामान्य करण्यासाठीची उपाययोजना, रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याचे उपाय आणि जनावरांच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारे व्याल्यानंतर रोगराई पसरू नये यासाठीच्या असणाऱ्या शरीरामधल्या प्रतिबंधात्मक बाबी दिलेल्या आहेत. कॅल्शियमचं प्रमाण त्याच्यामध्ये योग्य प्रकारे संतुलित ठेवलेलं आहे. बरेच जण व्यायच्या अगोदर भरपूर बाहेरून कॅल्शियम देत राहतात आणि मग नंतर अनेक अडचणींना सामोरं जातात. अशा कुठल्याही गोष्टींचा अतिरेक करण्याची गरज नसते आणि त्यामुळं संतुलितपणा जो आहे, जो वैज्ञानिक विचार आहे आहारातला, तर तो पुढे नेणं हा निश्चित आपल्या सर्वांसाठी गरजेची बाब असते. पशु आहार औषधी सारखा वापरायचा. औषधी सारखं म्हणजे औषध जसं आपण गरजेप्रमाणे वापरतो, जिथं गरज असेल तितकं तेवढ्याच प्रमाणात वापरतो, तसा तो आहार असला पाहिजे. आणि म्हणून वेगवेगळ्या टप्प्यामधल्या पशु आहाराची जाणीव आपल्या सर्वांना असणं अतिशय गरजेचं आहे. एकदम व्याल्यानंतर खुराक वाढवणं हे कधीच अपेक्षित नसतं. आपण असं लक्षात घ्या की व्यालेल्या जनावरांच्या अगोदर जर आपण साधारणतः सामान्यपणे जगवण्यासाठी 2 किलो पशुखाद्य देत असतो एखाद्या गाईला, आणि त्या गाईची गेल्यानंतरची जर क्षमता 20 लिटरची असेल, म्हणजे 60 दिवसामध्ये पुढच्या ती जर 20 लिटरला जाणार असेल, तर त्या गायीसाठी 10 किलो एवढं पशुखाद्य लागणार आहे 60व्या दिवशी. त्याची तयारी 2 किलो ते 10 किलो 2च महिन्यामध्ये वाढवण्याचा जो गॅप आहे, तर तो असा सरळ चढ जाणार असावा, हळूहळू चढत जाणार असावा भाग, म्हणजे मग त्या गायीला कुठलाही त्रास होणार नाही. एकदम 2 किलोवरून 4 किलो, 4चं 6 किलो, 6 किलोच्या 8 आणि 8चे 10 किलो, तर त्या जनावरांना पचन क्षमता सुधारत नाही. लॅक्टिक ऍसिडोसिस आणि बाकीच्या अनंत प्रश्नांमधून हे जनावर दुधाला पुन्हा कमी होत राहतात. म्हणजे ज्याच्यासाठी करायचं तिथंच आपल्याला अडथळे निर्माण झालेले दिसतात. आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की टप्प्याटप्प्यानं दर 5 दिवसाला पाव किलो, दर 5 दिवसाला पाव किलो, अशा प्रकारे जर आपल्याला खुराक वाढवता आला तर तो फायदेशीर ठरतो. आणि महत्वाची गोष्ट अशी की 3ऱ्या महिन्यापर्यंत आपल्याला हा खुराक वाढवत न्यायचा, 2ऱ्या महिन्यापर्यंत दूध वाढतं म्हणून, आणि 3ऱ्या महिन्यापर्यंत गर्भधारणा यशस्वी होते म्हणून. 2 महिने ते 3 महिन्याचा अधिकचा जो खुराक आहे, तर तो पशुप्रजननासाठीचा आहे. अशा प्रकारची जर आपण गोष्ट केली तर निश्चितच त्याचा फायदा होऊ शकतो. कारण पोषणासाठीचा जो भाग आहे, तर तो फक्त दूध उत्पादनाच्या दृष्टीनं पोषण विचारात घेऊन चालत नाही, तर दूध असताना जे प्रजनन चालू असतं त्याच्यासाठी अधिकचा जो खुराक लागतो, तो आपल्याला 2 महिन्यापासून 3 महिन्यापर्यंत द्यायचा असतो. त्या टप्प्यापर्यंत जाण्यासाठी संक्रमण काळामधून सुरुवात करावी लागते. पतंग उडत असताना जसं जमिनीहून उडतो आणि हळूहळू हळूहळू आकाशात जात राहतो, तसं पशुखाद्याची मात्रा ट्रान्झिशन कालावधीपासून हळूहळू हळूहळू वाढत जावी आणि ती मग उंच गर्भधारणेमध्ये जाऊन तिचं परिपूर्ती व्हावी, तिथं ती त्याच्या पुढे तिला वाढवता कामा नये. अशा प्रकारचा विचार आपल्या मनात असला पाहिजे. जे लोक या दृष्टीनं विचार करतात, आधी तयारी, पूर्वतयारी, लॉन्चिंग पिरियड, ज्याला लॉन्चिंग बेस म्हणता येईल, तर अशा प्रकारचा कालावधीचा हा एक संक्रमण काळाचा कालावधी आहे. आणि याच्यातूनच जनावरांच्या बाबतीमध्ये आपल्याला चांगल्या गोष्टी करतात. जनावरांचं जे लघवी आहे, तर त्या लघवीची तपासणी करून सुद्धा आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात. ट्रान्झिशन पिरियडमध्ये म्हणजे संक्रमण काळामध्ये जनावरांची लघवी, याच्यामध्ये आपल्याला आहारामध्ये काय काय बदल करावे लागतील त्याचं आपल्याला हे गोष्ट कळू शकते. बऱ्याच जनावरांच्या बाबतीमध्ये जर रक्त तपासणी केली तर त्याच्यातही आपल्याला काही गोष्टी दिसून येऊ शकतात. आणि म्हणून जनावरांच्या बाबतीमध्ये आरोग्याची काळजी ह्या संक्रमण काळामधली योग्य प्रकारे जर झाली तर आपल्याला पुढच्या टप्प्यामध्ये फायदा होत राहतो. मंडळी, संक्रमण काळाच्या सुरुवातीला जनावर दिल्यानंतर वार अडकू नये म्हणून आयुर्वेदिक औषधांची एक बाटली मी आयुष्यभर शिफारस करत आलेलो आहे. आपणही तिचा वापर करा, म्हणजे वार अडकल्याचा धोका होणार नाही. त्याच्यानंतरच्या टप्प्यामध्ये जे शेवटचे 10 दिवस आहेत त्याच्यामध्ये गुळाचा वापर, की जो ऊर्जेसाठी चांगल्या प्रकारे होत राहील, त्याचा आपण जरूर वापर करा. प्रसूतीच्या वेळेस स्वच्छतेची काळजी चांगल्या प्रकारे ठेवा. निर्जंतुकीकरणाची काळजी जास्त महत्वाची, आणि याच्यासाठी पोटॅशियम परमॅंगनेटचा वापर जो होत नाही तो जास्त प्रमाणात करणं, याकडे आपण सर्वांनी लक्ष द्यावं, म्हणजे मग या गोष्टी चांगल्या प्रकारे होऊ शकतील. स्वच्छतेची आणि रोगजंतूंपासून जनावरांना आपल्याला दूर ठेवता येत राहील. जो चीक आहे त्या चिकामधून रोग प्रतिकारक क्षमता जी जनावरांना मिळणार आहे,
तर हा चीक वासरांना योग्य प्रमाणामध्ये दररोज मिळाला पाहिजे. त्याच्यासाठी कटाक्षानं लक्ष देणं गरजेचं आहे. काही जनावरं दूध लगेच सुरू करतात, काही जनावरं उशिरा दूध देणं सुरू करतात. आपल्याकडं चिकाची परिपूर्ती असली पाहिजे. साठवलेला चीक असेल किंवा फ्रीजमध्ये ठेवलेला जर चीक असेल त्याचा वापर आपल्याला नवजात आपल्या वासरांसाठी करता येऊ शकतो. आणि तशा प्रकारची जर परिपूर्ती केली तर पुढचं एक प्रजननाचं जे युनिट आहे म्हणजे कालवड आपल्याकडे झालेली तर तिची आपल्याला काळजी घेता येऊ शकते. अशाही दृष्टीनं आपण विचार करणं ह्या चिकाच्या बाबतीमधला गरजेचं आहे. म्हणून आपण कासेचं आरोग्य, गर्भाशय, एकूणच कोठीपोट, रोगप्रतिकारक क्षमता अशा सर्व दृष्टीने परिपूर्ण असणारा हा जो संक्रमणाचा कालावधी आहे त्याच्यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी अधिकाधिक आपण त्याच्यामधल्या जे टिप्स आहेत तर त्या आपण घेणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारच्या टिप्स मधून आपल्याला निश्चितच फायदा होऊ शकेल. अजूनही काही आपले प्रश्न असतील तर आपल्याला जरूर चॅटमध्ये टाकता येत राहतील. आणि एकूणच या वेबिनारमध्ये आपण जो सहभाग घेतलात तर तो अतिशय मोलाचा आहे. आपल्या जर काही विषयाशी निगडीत किंवा आपल्या जर काही या उत्पादक जनावरांच्या दृष्टीनं काही प्रश्न असतील तर ते घेता येत राहतील. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की आहारावरती नियंत्रण ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि ते नियंत्रण आपल्याला रेडीमेड पशुखाद्यातून चांगल्या प्रकारे मिळवता येत राहील. जी भाकड जनावर आहे त्यांना गाभण करण्याच्या दृष्टीनं सुद्धा आपला आग्रही पुढाकार असला पाहिजे. आणि एकदा का ती चांगल्या प्रकारे गाभण ठरली की मग ती प्रजननाच्या चक्रात येतात आणि प्रजननाच्या चक्रात आलेली जनावरं आपल्याला फायदेशीर ठरू शकतात. महाराष्ट्रामध्ये 70 ते 80% जनावरं दरवर्षी गाभण न ठरता तशीच जगतात. चारा, पाणी आणि असलेले श्रम याच्यावरचा असणारा हा जो खर्च आहे तर तो आपल्याला कमी करायचा असेल तर जनावरांमध्ये प्रजनन सुरू करायला पाहिजे. आणि प्रजननामधला सगळ्यात मोठा अडथळा हा आहाराचा असतो. राज्य शासनाच्या वतीनं नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये पशुवंध्यत्व निवारण अभियान घेण्यात आलं. आणि याच्यामध्ये असं लक्षात आलं की आहाराचे कमतरता, आहारामध्ये परिपूर्ती नसणं, संतुलित आहार न देणं याच्यामुळं जास्तीत जास्त जनावरं ही वांझपणाला बळी पडलेली आहेत. म्हणून हा जर कमी करायचा असेल आणि सुलभ प्रजननामध्ये आपल्याला जनावर न्यायची असतील तर ही गोष्ट आपल्याला करता येत राहील. पशु आहार, पशुखाद्य चांगल्या प्रकारे देत असताना आणि चारा पुरवत असताना आपल्याकडे टेप, शरीर वजनावरती नियंत्रण ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मी प्रकृती गुणांकाबद्दल आपल्याला आता बोललो पण तेच जर शरीर वजनातून केलं तर ते जास्त संयुक्तिक ठरतं. चांगल्याच प्रकारे जनावर सांभाळलं जाणं, तब्येत नेहमीसाठी चांगले असणं या सर्व गोष्टींचा आपण जर विचार केला तर तो निश्चित आपल्याला फायदा होऊ शकेल. सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. आणि आपल्याला जर पुढच्या वेळेसच्या काही विशेष सूचना असतील तर त्या आपण गोदरेज कंपनी तर्फे जरूर कळवा. महाराष्ट्रामध्ये अग्रगण्य असणाऱ्या या पशुखाद्य निर्मितीच्या कंपनीकडून पशुपालकांसाठी तांत्रिक माहितीच्या या गोष्टी दिल्या जातात. त्यात आपला सहभाग. धन्यवाद.